राज्य शासनाने मागील निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजना आणून प्रत्येक महिलेला 1,500 रुपये देण्याची योजना आणली, पण ती योजना आता त्याच महिलांना कठीण झालेली आहे. कारण ज्या निवडणुकीमध्ये जे काळे पैसे वाटतात ते वाईट पैसा म्हणून त्यांनी योजनेमार्फत वाटून आपली मतं मिळवली, सत्तेवर आले. पण सत्तेवर आल्यानंतर ज्या महिलांना आता सोसावं लागतं आहे, त्यांच्या असलेल्या कुटुंबाचं जे गणित ते पूर्ण कोलमडलेलं आहे. कारण आज या ठिकाणी बघितल्यानंतर गॅस हा 1,000 रुपयावरती जाऊन पोचलेला आहे. 2 वेळा गॅसची वाढ झालेली आहे. त्याचबरोबर असलेल्या जे असलेले कडधान्य किंवा जीवनावश्यक वस्तू, तेल म्हणा, अन्न म्हणा, यांची तर महागाई गगनाला भिडलेली आहे. आता या सर्व गोष्टी असताना ज्या असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे आता मुलांच्या शाळेच्या फी, ज्या असलेल्या व्हॅनच्या फी किंवा त्याची असलेल्या ड्रेस, पाठ्यपुस्तकं, ह्या सर्व एवढे दर वाढलेले आहेत. ते दर प्रत्येक लोकांना न सोसणारे आहेत. म्हणजे शासनाने एका बाजूनी महिलांना काहीतरी सरसकट ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी दिली, त्यातले जवळजवळ 51 लाख महिला रद्द केल्या. त्यातले 16,000 पुरुषांनी जवळजवळ त्या महिलांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेतला आणि जवळजवळ 21 लाख महिला या शासकीय, निमशासकीय असलेल्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. म्हणजे शासन किती शासनाचा भोळा कारभार होता हे यातून दिसते. आणि आजही ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी KYC केली तरी त्यांना पैसे येत नाहीत. पण शासनाच्या तिजोरीतच पैसे नाहीत. कारण शासन एका बाजूने जनतेला पैसा वाटतो असं सांगते आहे, आंबा बागायतदारांची ती पूर्ण चेष्टाच केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन जे कर्ज काढते लाखो रुपयाचं, ते प्रत्येकाच्या डोक्यावरती कर्ज शासन ठेवते आहे. पण शासनाचा विकास, शासनाचा तिकडे असलेला विकास दिसत नाही. जिल्ह्यातले असलेले रस्ते खड्डेमय झालेले आहेत. जिल्ह्यातल्या सर्व योजना ठप्प झालेल्या आहेत आणि त्यामुळे आज जिल्ह्यातली रस्त्याची कामं पण होत नाहीत. डांबर वाढलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर या महागाईमध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात असून दे की राज्यात असून दे, जनतेला दिलासा देणारं नाही आहे. जनतेचा दिलासा देऊन न देता जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारं हे सरकार आता निर्माण झालेलं आहे. सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. चांदीचे रेट त्याच्यापेक्षाही डबल टिबल झाले आहेत. म्हणजे हे सर्व परिस्थिती बघितल्यानंतर कोणत्याही गृहिणीला जर विचारल्यानंतर ती गृहिणी एकच सरकारबद्दल तिरस्कार निर्माण करते. हा तिरस्कार कायमस्वरूपी जनतेने मनात ठेवला पाहिजे. निवडणुका आल्या की अशा प्रकारच्या योजना वाटतात, पण निवडणुका संपल्या की अशा प्रकारे ज्या 1,500 रुपये महिलांना देत आहेत त्या महिलांच्या पॉकेटमधून 3,000 रुपये वेगवेगळ्या मार्गाने काढून घेत आहेत. याचाच अर्थ जनतेला हे सरकार फसवत आहे. सरकारमधले मंत्री फसवत आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान पासून सर्व फसत आहेत. आणि त्यामुळेच आज हे अनेक घोटाळे, अनेक बुवाबाजी, अनेक बाबाबाजी हे निर्माण होऊ लागलेले आहेत. आणि त्या घोटाळ्यावरती सरकार कुठलाही निर्बंध आणू शकत नाही. अनेक ठिकाणी आज वेगवेगळ्या घटना घडत आहेत, पण त्या घटनेवर सरकार निर्बंध आणू शकत नाही. त्यामुळे सरकार पूर्णतः फेल्युअर झालेलं आहे. आणि या सरकारने आता जनतेला जगावं की मरावं अशा प्रकारची प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे हे सरकार निष्क्रिय सरकार आणि जनतेला दिलासा न देणारं सरकार या जनतेवरती, या राज्यावरती आणि केंद्रावरती येऊन पडलेलं आहे.